मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी बैठक। भाजपच्या मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक। नगरपालिका निवडणुकीसाठी ठरणार भाजपची रणनीती। उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान दानवे कार्यकर्त्यांवर भडकले। नेते अंबादास दानवे कार्यकर्त्यांवर भडकले। भेटवस्तू द्यायला आलेल्या कार्यकर्त्याचा स्टेज जवळ गोंधळ। विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना। विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्यापही प्रलंबित। 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नाही। उदय सामंत यांचा महायुतीच्या नगरसेवकांना अल्टिमेटम। नगरसेवकांनी समाधानकारक काम करा, अन्यथा राजीनामा। अकार्यक्षम नगरसेवकांना फार काळ टिकू देणार नाही। मंत्री उदय सामंत यांचा नगरसेवकांना इशारा। राज ठाकरेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। बैठकीत आगामी निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होणार। मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडे लक्ष। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये घोळ। एकाच घरात विविध धर्मीयांची नावं। याद्यांच्या घोळाचा प्रकार मनसेनं आणला उजेडात। याद्या दुरुस्त केल्या नाही तर आंदोलन करू, मनसेचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर। पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। उद्या रहिमतपूर इथे कार्यकर्त्यांना अजित पवार करणार मार्गदर्शन। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर। सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या। चौकशीसाठी जरांगेंना पोलिसांचा समन्स। 10 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना। परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मनोज जरांगेंसह 5 जणांवर गुन्हे दाखल। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। बिहारमधील निवडणूक प्रचार संध्याकाळी 5 वाजता संपणार। 11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान। केंद्र सरकारकडून तेजप्रताप यादव यांना Y+ दर्जाची सुरक्षा। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण। पुण्यात वंदे मातरम गौरव यात्रेचं आयोजन। यात्रेत मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला। ज्याची ताकद जास्त त्याला जास्त जागा। निवडणुकीसाठी भरत गोगावलेंचा नवा फॉर्म्युला। याआधी गोगावलेंनी दिला होता जिल्हा परिषदेवेळी प्रस्ताव। सुनील तटकरेंनी झिडकारला होता प्रस्ताव। आता नवीन फॉर्म्युलाकडे सर्वांचं लक्ष। सपकाळांचं मानसिक संतुलन ढासळलंय। काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी गीतावरच आक्षेप घेतलाय। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींची टीका। निवडणुका जवळ आल्या की आरोप सुरू व्हायचे। मला व्यवहार झालेला माहीत नव्हता, नाहीतर मीच व्यवहार करू नका असं सांगितलं असतं। अजित पवारांनी जमीन खरेदी प्रकरणावरून हात झटकले। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण। अशा व्यवहारांमध्ये शासनाचंही नुकसान होऊ नये। जमीन व्यवहार प्रकरणात नियमानुसार चौकशी व्हावी। मुख्यमंत्र्यांनीही अतिशय कडक भूमिका मांडली। अजित पवारांचं वक्तव्य। उद्या हे पवार विधान भवनही नावावर करतील। लक्ष्मण हाकेंची पार्थ पवारांवर टीका। ठाकरे सेनेला कल्याण डोंबिवलीत भाजपचा धक्का। दीपेश म्हात्रे करणार भाजप प्रवेश। म्हात्रे ठाकरे सेनेचे डोंबिवली विधानसभेचे होते उमेदवार। म्हात्रेंकडे जिल्हा प्रमुख पदाची होती जबाबदारी। संजय राऊत लवकर बरे व्हावे यासाठी महार। भांडूपमधील प्रसिद्ध गणपती मंदिरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आरती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचारासाठी नेत्यांची नावं जाहीर। आदित्य ठाकरेंसह 40 जण करणार प्रचार। प्रचार करण्याची नेते पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी। शेतकऱ्याला भाजप सरकार दुश्मन समजतं। विखे पाटील शेतकऱ्यांच्या हिताला लागलेला खोडकिडा। महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, मात्र शेतकऱ्यांचे दुश्मन असल्यासारखं काम करतं। विजय वडेट्टीवारांची ट्विट करत सरकारवर टीका।
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली. बुधवारी पुण्यात बैठक घेणार. कार्यकर्त्यांच्या आग्रहाबाबत विचार करू. अजित पवारांचं वक्तव्य. कधीही पार्थ पवार किंवा इतर संबंधितांना भेटलोच नाही. हेमंत गावंडेंची प्रतिक्रिया. माझ्यावर झालेली FIR प्रशासनाच्या गैरसमजीतून. मी चौकशी यंत्रणेला सहकार्य करतोय. गावंडेंचं वक्तव्य. आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्यानं विरोधक आक्रमक. निवडणुकीत व्हीव्हीपॅट हवंच. भाजप खासदार अनिल बोंडेंची मागणी. मी मत मागायला आलो नाही तर तुम्हाला हिम्मत द्यायला आलोय. तुम्ही लढलात तर मी तुमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आश्वासन. मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. 2 ते 4 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. बळीराजाशी अशी थट्टा करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा इशारा. जालन्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पालकमंत्री काय काम करत आहेत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं. उद्धव ठाकरेंचा पालकमंत्र्यांना टोला. एका घरात फक्त 2 लाडक्या बहिणीला पैसे मिळणार. घराघरात भांडणं लावणारे मंत्री देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. बिहारमध्ये 75 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात 10,000 रुपये जमा. मग महाराष्ट्राला मदत का नाही. पंतप्रधान बिहारचे आहेत की देशाचे. उद्धव ठाकरेंचा सवाल. नरेंद्र पाटील यांचे आरोप निरर्थक. अण्णासाहेब पाटील मंडळाच्या वेबसाईटचं काम सुरळीत सुरू. व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंवर मनोज जरांगेंच्या हत्येचा कटाचा आरोप केल्यानंतर मुंडे समर्थक रस्त्यावर. बीडच्या शिरसाळा येथील समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. सर्व बचत गटांना मिळणार 1 लाखांचं अनुदान. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीत मंत्री अशोक उईके यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. बैठकीत निवडणुकीसाठी इच्छुकांची चाचपणी. इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा. मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज ट्रोल. दुसऱ्यांना शहाणपणा शिकवू नका. तृप्ती देसाईंचा इंदुरीकर महाराजांना खोचक सल्ला. हातात पुरावे असल्याशिवाय मी बोलणार नाही. पुराव्यानिशी उत्तर देणार. रुपाली ठोंबरेंच्या आरोपावर चाकणकरांनी बोलणं टाळलं. भोरमध्ये भाजपला मोठा खिंडार. अजित पवारांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा प्रवेश. भोरच्या भाजपच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे अजित पवारांच्या भेटीला लवकरच प्रवेश करण्याची शक्यता. नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर. शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिराचं आयोजन. दादा भुसेंचं वक्तव्य. पुण्यात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक. रास्ता रोको करत जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. धनंजय मुंडे यांचं नार्को टेस्टचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलं. नार्को टेस्ट करण्याच्या मागणीचं मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. अकोल्यात शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकाच मंचावर. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय कट्टर वैर. भीमराव आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे लहान बंधू. राजकीय वर्तुळात चर्चा. फालतू लोकांना सुरक्षा आहे. मनोज जरांगे तर समाजासाठी लढतात. मनोज जरांगे पाटील यांना 100% सुरक्षा दिली पाहिजे. करुणा मुंडेंचं वक्तव्य. साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा राजे विरुद्ध राजे होण्याची शक्यता. खासदारकीचा राजीनामा देतो. नगराध्यक्ष होण्याची खूप इच्छा. खासदार उदयनराजे यांचं वक्तव्य. निर्णय होईल तो पक्षाच्या चौकटीतूनच. शिवेंद्रसिंहराजेंचं वक्तव्य. अमरावतीत भाजपनं निवडणुकीचं रणशिंग फुंकला. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव, सुरजी इथे भाजपचे मेळावे. साताऱ्यात निवडणुकांचं वातावरण तापलं. उमेदवारीसाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरुची निवासस्थानी इच्छुकांची गर्दी.
जिंतूर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. शेख इस्माईल पहलवान यांना जिंतूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर. राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. उद्या 11 वाजता शिवतीर्थ येथे होणार बैठक. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं होणार चर्चा. राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का याकडे लक्ष. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीकरता मुंबईत केलेल्या आंदोलनात गुन्हा दाखल. जरांगेंसह आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण. सोबतच एका खासगी मेडिकल कॉलेजची देखील पायाभरणी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता 2400 आजारांवर मोफत उपचार. गडचिरोलीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती. नवी मुंबईत स्वयं पुनर्विकास विषयावर 2 दिवसीय प्रदर्शन आणि परिसंवाद कार्यक्रम. प्रवीण दरेकर यांचं स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शन. धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. विरोधक एकवटताच आमदार तानाजी सावंतांकडून बैठकांचा सपाटा. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. चौकशी अंती सत्य बाहेर येईल. भाजप नेते प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता. तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याचं काम सुरू. बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार. शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची माहिती मिळणार. पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे. देशच्या 4,500 निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी 5 वर्षांपासून थकीत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. एकजुटीनं आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्णय. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता. पुणे शहरात गारठा वाढला. पुण्यासह ग्रामीण भागात वातावरणात बदल. एमसीए निवडणुकीत मिलिंद नार्वेकर अध्यक्षपदाच्या शर्यतीत. नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन. अध्यक्षपदासाठी 6 जणांची नावं चर्चेत. एमसीए निवडणूक अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता मोठी चुरस. सांगलीच्या खानापूर तालुक्यात क्रांती स्मृती वनात क्रांती प्रेरणा विवाह संपन्न. अनावश्यक रूढी परंपरांना फाटा देत पर्यावरणीय संवर्धन करून वैवाहिक जीवन सुखमय व्हावं हा विवाहामागे प्रयत्न. तर ठाण्यात संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यात 126 जोडपी विवाहबद्ध. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात. अंबाबाई देवीच्या खांद्यापर्यंत मावळतीची सुवर्ण किरण पोहोचली. यंदा अभ्यासासाठी किरणोत्सव सोहळा 7 दिवसांचा. गडचिरोलीच्या सिरोंचात रुबी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा 3 राज्याच्या सीमेवर रुग्णालय उभारणार. कुपर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं. अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलन. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 17 प्रभागांसाठी 24 मतदान केंद्र तयार. नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध. 2 डिसेंबरला यवतमाळमधील 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदान घेण्यात येणार. 5,65,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. आता चांदीवर देखील मिळणार कर्ज. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नवीन परिपत्रक जारी. 1 एप्रिल 2026 पासून उपलब्ध असणार कर्ज. कल्याण पूर्वेतील दादासाहेब क्रीडांगणाची दुरवस्था. खेळाडूंनाच करावी लागते स्वच्छता. तर मैदानावर पाण्यासह इतर अत्यावश्यक सुविधांची देखील टंचाई. कोल्हापुरात चक्क जेसीबीच्या बकेटमधून नवदाम्पत्याची वरात. जेसीबी व्यावसायिकानं हौस म्हणून मुलाच्या लग्नात वरातीसाठी वापरला जेसीबी.
कोल्हापुरात या लग्नाची जोरदार चर्चा. डोंबिवलीत एका मतदाराच्या नावे 2 निवडणूक ओळखपत्र, एका कार्डवर ओरिजिनल फोटो तर दुसऱ्या कार्डवर दुसऱ्या महिलेचा फोटो. दोन्ही कार्डवर नाव आणि पत्ता देखील सेम. निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, प्रमोद कांबळेंची मागणी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वाराच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता. प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. उपोषण करणाऱ्या महिला आंदोलकाची तब्येत देखील बिघडली. प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेत नोकरी मिळत नसल्याचा आरोप. कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीकरता शिक्षकांचा मोर्चा. विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालय पुनर्निर्माणावरून श्रेयवाद. सुनील राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक. रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेचं आंदोलन. अमरावतीत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून निकृष्ट दर्जाच्या बेबी केअर किटचं वाटप. निकृष्ट दर्जाचं किट आल्यानं महिलांचा संताप व्यक्त करत चौकशीची मागणी. नांदेडमध्ये मतदारांचा रोष. प्रभाग क्रमांक 6 मध्ये लावलेल्या बॅनरनं खळबळ. गायब नगरसेवकांनी आमच्या भागात येऊ नये, आता तुम्हाला मतदान करणार नाही अशा आशयाचे बॅनर. मुंढवा बोपोडीतील जमीन व्यवहार प्रकरणी 9 जणांवर गुन्हा. तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांचाही समावेश. 9 आरोपींमध्ये भोसरी जमीन घोटाळ्यातलं एक नाव हेमंत गावंडे यांचंही. महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकर यांचं उपोषण. तांत्रिक अतांत्रिक कामकाज विभागणीच्या मागणीकरता मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण. वर्धातील आष्टी शहरातील कचरा संकलन गेल्या आठवड्यापासून बंद. शहरात घाणीचं साम्राज्य. नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत 7 दिवसांचा दिला अल्टिमेटम. पुणे ते अबुधाबी विमान सेवा होणार सुरू. 2 डिसेंबर पासून विमान सेवेला सुरुवात. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी होणार विमान उड्डाण. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेही बुडाले. यातील एकाला वाचवण्यात यश. मुंबई पुणे एक्सप्रेसवर बर्निंग ट्रकचा थरार. खोपोलीजवळ बोरघाटातील घटना. शॉर्ट सर्किटमुळे ट्रकमध्ये आग लागली. ऊस दरावरून शिरोळमध्ये तणावपूर्ण वातावरण. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस अडवत असल्यानं कारखाना कामगार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की. अवकाळी पावसाने रब्बी हंगाम रखडला. जिल्ह्यात फक्त 17% पेरणी. ज्वारीचा कालावधी संपल्यानं शेतकऱ्यांचा गहू आणि मक्याकडे कल वाढला. सोयगाव तालुक्यातील सावळ दबाराची 26 टन केळी थेट इराणमध्ये. प्रति क्विंटल 800चा दर. उत्पादक गुढाळ यांचा निर्णय यशस्वी. छोट्याशा गावाचं नाव आंतरराष्ट्रीय बाजारात. वाशिम जिल्ह्यातील सीताफळांना मिळतोय 10 ते 15 रुपये प्रति किलो भाव. सीताफळ बागांवर केलेला खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. ऊसतोड कामगाराचा कोयता बंद होण्यासाठी सेफ्टी फाउंडेशनचा मोठा पुढाकार. बीडमधील खुर्द गावात 19 एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड. भविष्यात 50,000 फळांच्या वृक्षाची लागवड करण्याचं उद्दिष्ट. तर कल्याणमध्ये पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. चारित्र्यावरून संशय घेत पत्नीची चाकून हत्या. आरोपी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल. बीडमध्ये वाळू माफियाकडून लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगे हात पकडलं. 20,000ची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात. 30,000च्या लाचेची केली होती मागणी. मीरा रोड पोलीस ठाण्यातील व्हायरल व्हिडिओ प्रकरण. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांना अटक. व्हिडिओ व्हायरल होताच शहरात एकच खळबळ. सुनील साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणात निलेश घायवळचा समावेश. कटात घायवळ सहभागी असल्याचा आरोपींकडून कबूल. मुंढव्याचा व्यवहार रद्द. बोपोडीच्या व्यवहाराचं काय झालं? लोकशाही मराठीचा सवाल. दोन्ही प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आरोपी. गुन्ह्याचा प्रकार तसाच आणि व्याप्तीही मोठी. बीडमध्ये वेल माशाची 1.5 कोटी रुपयांची उलटी जप्त. उलटी विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना अटक. बीड पोलिसांची कारवाई.
इंदापूरमध्ये गुन्हे शोध पथकाची कारवाई, 2 मोटारसायकल चोरट्यांना अटक, 2 चोरीच्या दुचाकींसह 80,000चा मुद्देमाल जप्त. लोणी काळभोर पोलिसांची कोयता टोळीवर मोठी कारवाईत 4 जण ताब्यात. नाशिकमध्ये डिझेल आणि बॅटरीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक, किर्लोस्कर डोंगर परिसरात पोलिसांची सापळा रचून कारवाईत सुमारे 64,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. तृणमूल काँग्रेस नेते कल्याण बॅनर्जी यांच्या खात्यातून पळवले तब्बल 55 लाख. सायबर गुन्हेगारांनी बनावट कागदपत्र वापरून बदललेल्या मोबाईल नंबरसह व्यवहार केला. एसबीआयने दाखल केला एफआयआर. बीडच्या माजल गावात रिक्षाची 4 चाकीला समोरासमोर धडक, दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू. रिक्षा चालकाला कारने 1.5 किलोमीटर फरफटत नेलं. हिंगोलीत दातीफाटा शिवारात फ्रीज नेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग, अग्निशमन दलाकडून 1 तासात आग आटोक्यात. कंटेनरमधील फ्रीज जळून खाक, तर कंटेनरचंही मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.